केशव नावाचा जवान, ज्यावेळी तो जवान शहीद झाला ना, त्यांच्या वडिलांची मुलाखत घेतली मीडियावाल्यांनी. त्यावेळी त्या वडिलांनी सांगितलं की केशव अगदी लहान होता, लहान असताना त्याची आई गेली. वडील दोनही हातांनी अपंग होते, वडिलांना काम करता येत नव्हतं. पण जशी आई गेली ना, तसं त्या केशवचा सांभाळ वडिलांनी केला, लहानाचं मोठं केलं. काम जरी हातांनी करता येत नसेल तरी 4 घरची भीक मागून का होईना त्याला शिकवलं. आणि मुलगाही तसाच निघाला मैबाप. प्रत्येक परीक्षेमध्ये पास होत गेला, चांगले मार्क घेत गेला. आणि एके दिवशी तो भरती झाला आर्मीमध्ये. घरी लेटर आलं, एवढा आनंद झाला सगळ्यांना, त्याच्या वडिलांनाही आनंद झाला. पण आज मात्र तो केशव रडत होता. वडिलांना विचारलं, केशव अरे तुला रडायला काय झालंय? अरे तुला चांगली नोकरी लागली आहे, तू आर्मीमध्ये जाणार आहेस, अरे तू जवान आहेस एक, आणि तुझ्या डोळ्यामध्ये असे अश्रू शोभत नाही. त्यावेळी त्या केशवनं सांगितलं, बाबा मी सीमेवर गेल्यानंतर मला मरण येईल याचं मला रडू येत नाही, माझी आई मला लहानपणी सोडून गेली याचं मला रडू येत नाही. मला रडू एकच येते बाबा, की ज्या बापानं हात नसताना मला लहानाचं मोठं केलंय, ज्या बापानं हात नसताना माझं शिक्षण पूर्ण केलंय, त्या बापाला सोडून मला जावं लागतंय याचं मला दुःख होतंय बाबा. आणि त्यावेळी वडिलांनी त्याची समजूत काढली. काही दिवसानंतर त्याचं लग्न झालं आणि तो सीमेवरती लढण्यासाठी गेला. पण झालं असं मैबाप, काही दिवसानंतर दिवाळीचा दिवस होता, दिवाळीच्या अगोदरच्या दिवशी त्या केशवनं सुट्टी घेतली आणि दिवाळीच्या अगोदरच्या दिवशी 12 वाजता तो विमानाने इकडे गावाकडे येणार होता. नाशिकला ते विमान रात्री निघणार होतं. आणि इतक्यामध्ये काय झालं, आतंकवाद्यांचा हल्ला झाला. आणि त्या आतंकवाद्याच्या हल्ल्यामध्ये त्या केशवच्या छातीमध्ये गोळी लागली आणि तो केशव धारातीर्थी कोसळला. आता ही बातमी गावकऱ्यांना कळली माईबाप. बापाला माहीत नव्हतं काय घडलंय. बाप वाट पाहत होता की माझा केशव गावाकडे येणार आहे. सगळी गर्दी गावामध्ये जमा झाली, वेगवेगळ्या दलाचे सैनिक त्या ठिकाणी रवाना झाले. सगळं गाव माणसांनी तुडुंब भरलंय. ते केशवच्या बापानं एक जणाला विचारलं, का हो आपल्या गावामध्ये एवढी गर्दी का जमा झाली? त्या माणसांनी सांगितलं, हो आपला केशव फार दिवसांनी येणार आहे ना गावात, म्हणून त्याच्या स्वागताची तयारी चालू आहे. पण बापाला काय माहीत काय झाले. बापाला माहीत नव्हतं, आनंदात होता तो बाप. पण आज केशव नाही घरी आला मैबाप, केशवचं प्रेत घरी आलं. प्रेत ते पार्थिव ज्यावेळी गावामध्ये आलं, फार सन्मानानं त्याचा अंत्यविधी करण्यात आला. अख्ख्या